उज्जैन म्हणजे महाकालेश्वर, 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. या मंदिराचा उल्लेख प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये, पुराणांमध्ये आढळतो. भगवान शिवाची पूजा महाकाल स्वरूपात या ठिकाणी केली जाते. याचा अर्थ महाकाल ही वेळीची देवता आहे. उज्जैन नगरीच्या हृदयावर विराजमान, शिप्रा नदीच्या पवित्र तटावर शोभणारे श्री महाकालेश्वर मंदिर हे एक देवस्थान नसून ते एक आध्यात्मिक ऊर्जा केंद्र आहे. हे एकमेव दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग असल्याने साक्षात शिवाचे महाकाल स्वरूप येथे प्रगट झाले आहे असे मानले जाते. हे मंदिर म्हणजे वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना होय. येथील प्रत्येक दगड शिवाची गाथा सांगतो. उज्जैन हे दर 12 वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीही प्रसिद्ध आहे. अग्निपुराण आणि गरुड पुराणामध्ये या शहराला मोक्षदा म्हटले आहे. महाकालेश्वर मंदिराची सर्वात प्रसिद्ध म्हणजे भस्म आरती. या आरतीसाठी रोज पहाटे 4 वाजता मोठी गर्दी होते. यामध्ये शिवलिंगाला भस्म लावून पूजा केली जाते. ही आरती पाहण्यासाठी जगभरातून भाविक या ठिकाणी येतात. भस्म आरतीचा तो क्षण म्हणजे भक्तांसाठी साक्षात स्वर्गाचे दार उघडल्यासारखे असते. दर्शनाची वेळ पहाटे 4 ते रात्री 11 पर्यंत आहे. सम्राट विक्रमादित्याची ही राजधानी, तसेच प्रख्यात महाकवी कालिदासाची ही नगरी आहे. कृष्ण व बलराम हे उज्जैन येथील संदीपनी आश्रमामध्ये विद्यार्जनासाठी आले होते. उज्जैनचे ऐतिहासिक महत्त्व पाहिले तर असे लक्षात येते की आध्यात्मिकदृष्ट्या उज्जैन ही राजधानी आहे. जगभरातील लोकांच्या दृष्टीने उज्जैनचे मोठे आकर्षण आहे. महाकाल मंदिराजवळ नदीकाठी असलेला पदपथ वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो. इतिहास, भक्ती, श्रद्धा, अध्यात्म आणि कलेचा सुंदर संगम येथे पाहावयास मिळतो. ही शिवशंकराच्या अद्वैत लीलांचे दर्शन घडविणारी एक अलौकिक वाट आहे. प्रत्येक पावलागणिक शिवपुराणाचे एक पान उघडते, जिथे भोलेनाथाच्या विविध रूपांचे आणि कलांचे विश्व उभे राहते. मार्गाच्या दुतर्फा सुंदर मूर्ती आणि भित्तिचित्रे साकारलेली आहेत. या शिल्पात शिवविवाह, तांडवनृत्य, त्रिपुरासुरवध पाहावयास मिळतो. रात्रीच्या वेळी नदीकाठी असलेल्या दिव्यांचा चमकणारा प्रकाश वातावरणाचे सौंदर्य वाढवतो. दिव्यांचा मंद शांत प्रकाशात नदीचे पाणी, पात्र, घाट आकर्षक वाटतात. सुंदर चमकणारी नक्षी तयार होते. यात मन हरवून जाते. चला तर
उज्जैन नगरी